महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। आमच्या मागण्या मान्य करा, मान्य करा, मान्य करा। 3 ऑक्टोबर 2024 चा झालाच पाहिजे। मानधन आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। ग्राम रोजगार सेवक कृती समितीचा विजय असो, ग्राम रोजगार सेवक कृती समितीचा विजय असो, ग्राम रोजगार सेवक एकजुटीचा विजय असो। काय सांगणार सर, आज तुम्ही जे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेले आहेत? नमस्कार, मी विनोद चव्हाण, महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघाचा प्रदेशाध्यक्ष। आम्ही राज्याच्या कृती समितीच्या माध्यमातून गेल्या 1 तारखेपासून 1 एप्रिलपासून राज्यभर ज्या रोजगार हमीचे कामं चालतात त्या रोजगार हमीच्या कामावर संप पुकारलेला आहे। त्या संपाच्या अनुषंगानं शासनाने योग्य दखल घेतली नाही, त्याच्यामुळं आम्ही हा उपोषणाचा पावित्र्य घेतलेला आहे। आम्ही आज रोजीपासून विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर इथं बेमुदत उपोषणाला बसत आहोत। आमच्या मागण्या एकदम छोट्याशा आहेत। आमच्या मागण्या अशा आहेत की आमचं जे 3 ऑक्टोबरचा GR शासनाने काढलेला आहे तर त्याची अंमलबजावणी व्हावी। आणि दुसरा विषय असा की NMS साहेब असं शासनाने सुरुवात केलेली आहे। आता ग्रामीण भागामध्ये जे व्यक्ती कामाची योजना आहे आणि व्यक्ती कामाचे जे कामं चालतात, एकापेक्षा अधिक किलोमीटरवर ते कामं चालतात, मग त्याच्यामध्ये हजेरी घेण्यासाठी रोजगार सेवकाने कधी पोहोचावं आणि त्या लाभार्थ्याला लाभ कधी व्हावा, नेमका आम्हाला या सर्व याच्यातून एक प्रश्न निर्माण झाला आहे। शासनाच्या प्रश्नचिन्ह निर्माण होतो की नेमकं आपल्याला रोजगार हमीचं काम चालू ठेवायचं की बंद करायचं आहे आणि आम्हाला रोजगार सेवकांना जगू द्यायचं की मरू द्यायचं, हा प्रश्न आमच्यासमोर मुख्यतः निर्माण झालेला आहे। या प्रश्नाला घेऊन आणि शासनाच्या आम्ही ह्या मागण्या घेऊन उपोषणाला बसलेलो आहोत। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उपोषणातून। बाबत आपण काय सांगितले? जे फेस ID शासनाने चालू केली आहे। आता काय केलं शासनाने, NMS ॲपद्वारे फेस ID चालू केला आहे, म्हणजे एका वेळेस त्या मजुराचे 2 वेळेस हजेरी घ्यायची दिवसभरातून। आता ते शक्यच नाही, कारण एकापेक्षा अधिक विहिरीचं अंतर आहे। आता काही ठिकाणी विहिरी चालू आहे व्यक्तिगत लाभाची योजना, त्याचं अंतर हे एकापेक्षा 3 किलोमीटर 4 किलोमीटर आहे आणि 2 वेळेस हजेरी घ्यायची आहे, तर कसं शक्य आहे? आता इथं 10 लोकांची हजेरी घ्यायची, तिथून परत त्या दुसऱ्या कामावर जायचं, ते हजेरी घेणं शक्यच होत नाही। आपल्याला काय वाटतं, सरकारने जे असा GR काढलाय यामुळं काय मजुरांना वेठीस धरण्याचं काम चालू आहे का? आता सरकारने GR काढून किमान 20 महिने झालेत, त्याची अंमलबजावणी केली नाही आणि NMS ॲप काढला 100% याच्या माध्यमातून आम्ही तर आता त्या कर्मचारी आहोत, पण 100% शासनाची मानसिकता ही दिसते की काम होऊ नये आणि जे लाभार्थी आहे, शेतकरी आहे, त्यांना याचा लाभ मिळू नये आणि योजनेला कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम विजय रामजीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। जसं आता चेहऱ्याची ओळख घेण्याचं जे डिटेक्शन, फेस डिटेक्शन आहे सर, यामध्ये जसं तुमची कामं जसं ग्रामीण भागात चालतात, अशा खडतर भागात चालतात जिथं नेटवर्क इश्यू वगैरे पण येतात, याबद्दल काय सांगणार? आता अनेक ठिकाणी असं आहे की ज्या भागामध्ये आमचे रोजगार सेवक ग्रामीण भागामध्ये काम करतात, अनेक ठिकाणी रेंजचा प्रॉब्लेम येतो, त्यांना मोठ्या प्रमाणात इश्यू निर्माण होऊ शकतो आणि ते फेस रीडिंग घेणं हे शक्यच नाही, कारण का एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं आणि याच्यामधनं दुसरा भाग असा 100% फेस रीडिंग असावी, कारण का शासनाची जी मानसिकता याच्यामध्ये चांगली दिसते ती अशी आहे, याच्यामध्ये भ्रष्टाचार होऊ नये। परंतु व्यक्ती कामांना काय भ्रष्टाचार होणार ना, की सार्वजनिक कामांना तुम्ही फेस ID लागू करा, काही अडचण नाही, पण व्यक्ती कामांना ते परत घ्या आणि जे तुम्ही 3 ऑक्टोबर 2024चा GR पारित केलेला आहे त्या GRची अंमलबजावणी करा, कारण का आमचं रोजगार सेवकाचं कसं झालं, मानधन शून्य आणि काम इतके करावं लागतात की काम जो अधिकारी आहे, जो IAS अधिकारी आहे, ज्याला 1.5 लाख रुपये पगार आहे, त्यांनाही काम करावं लागत नाही, इतकं आमच्या रोजगार सेवकांना काम करावं लागतं। आता ज्या GRची अंमलबजावणी करा असं आपण सांगत आहात, काय आहे या GRमध्ये सर? महाराष्ट्र शासनाने 3 ऑक्टोबर 2024 8,000 रुपये मानधन व 2,000 प्रवास भत्ता देण्याचं निवडणुकीपूर्वी GR काढलेला आहे, पण त्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही। त्याच्यामध्ये ग्रामरोजगार सेवकांना फिक्स मानधन मिळेल आणि कुठंतरी ग्रामरोजगार सेवकांना आज उपासमारीची वेळ आली, अनेक रोजगार सेवकांनी आत्महत्या केल्या, त्या आत्महत्या थांबेल। हे आपलं आंदोलन कधीपर्यंत चालणार आहे सर? आता आम्ही बसतोय, आता आज सुरुवात होते, राज्यभरातून ग्रामरोजगार सेवक अनेक ठिकाणी निघत आहे, कोणी ट्रेन नाही आहे, कोणी बस नाही आहे, ही संख्या मोठ्या प्रमाणात इथं राहणार आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्याची शासन योग्य ती दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। याबद्दल आपल्याला असं वाटत नाही का सर की सरकार आपल्यासोबत जे दुटप्पी भूमिका घेत आहे सर? बिलकुल घेत आहे, कारण का 1 तारखेपासून 1 एप्रिलपासून आम्ही जे ग्रामरोजगार सेवक आहे संपावर गेलो, 100% कामं बंद केले, ज्या मजुरांना काम मिळालं पाहिजे ते 100% राज्यामध्ये थांबलेलं आहे। तरी सरकार जर पॉझिटिव्ह विचार करत नसेल म्हणजे आमचं प्रश्नचिन्ह पहिलेच बोललो मी, आम्हाला प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे, सरकारला ही योजना चालू ठेवायची की बंद करायची?
तर यापुढे आपलं आंदोलनाची रूपरेषा भूमिका का कशी जर असणार? ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्याचा योग्य विचार केला नाही, आज आम्ही उपोषण करतोय, उद्या चालून याच्यापेक्षा तीव्र असं आंदोलन होईल. कदाचित आमचे सगळे ग्रामरोजगार सेवक आत्मदहनही करतील. आपलं नाव? विनोद चव्हाण.